एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे अशी होती ना, की माझा बाळ खूप रडायचा. 4-5 दिवस झाले तो झोपतच नव्हता. रडायचा, रडायचा. मला समजत नव्हतं की नक्की झालंय काय? कारण अगं कावेरी, आमचा पण बाळ 1 ते 6 महिन्याचा आहे आणि तो खूप रडतो. दिवसभर रडतो, रात्रभर रडतो. मला झोपूनच नाही देत. काय त्रास असेल मला समजतच नाही. चला सांगते. सगळ्यात आधी तर माझा हा बाळ 5 महिन्याचा आहे आणि हा शांत असतो, कधी रडतो, पण इतकं नाही रडत की आता काय करावं हे समजेनाच झालंय, असं काही नसतं. तर मी काय काय टिप्स आणि ट्रिक्स वापरते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी चला सुरू करूया. ह्याला जास्त वेळ असं नाही ठेवू शकत कारण की 5च महिन्याचा आहे. मान जस्ट पकडायला शिकली आहे यांनी. तर सगळ्यात आधी जर तुमचाही बाळ खूप रडत असेल, खूप रडत असेल, खूप त्रास देत असेल, आईंचं पण असं होतं ना की यार त्रास देतोय, मी डॉक्टरला पण दाखवलं, सगळ्यांना दाखवलं, काही काही करून बघितलं, तरीही काही शांत व्हायला मागत नाहीये. मी काय करू? सगळ्यात आधी हे बघा की त्याला काही त्रास तर नाही होते. त्रास तर नाही होते म्हणजे ह्याला भूकच लागली आहे असं नाही होऊ शकत. आता 100 पैकी खूप सारे कारण होऊ शकतात. असंच नाहीये की त्याला भूकच लागली आहे. भूक लागण्याशिवाय अजून काही कारणं असू शकतात. सो ते काय काय कारण आहेत, त्याच्यावर काय काय उपाय केले पाहिजेत, काय काय करून बघायला पाहिजे गोष्टी की जेणेकरून बाळ मस्त रिलॅक्स्ड राहील, कम्फर्टेबल राहील आणि रडणं कमी करेल जरा. सो चला ह्याला मी ठेवते जरा आणि मग व्हिडिओला सुरुवात करते. का असंच सुरुवात करू? असंच करू? सो सगळ्यात आधी बघा, बाळ शांत राहावं, शांत झोपावं, शांत खेळावं, त्याच्यासाठी तुम्हाला बाळाची जी आहे मसाज, बाळाची अंघोळ, त्याला काही असं गरम तर नाही होते किंवा जास्त थंडी तर नाही वाजते, हे बघा. नॉर्मल गोष्टी करून बघा. नॉर्मल गोष्टी पण जर तो रोज रात्री रडत असेल, यात कॉमन इश्यू सांगू काय असतो, 1 ते 6 महिन्याचा जर तुमचा बाळ असेल तर त्याच्यात सगळ्यात कॉमन इश्यू हा मला पण आलेला, 4-5 दिवसासाठीच आलेला. पण मला असं वाटलं की यार काय इश्यू असेल, तर मग डॉक्टरला दाखवलं. तर कॉलिक कॉलिक हा खूप खूप असं म्हणजे बाळांमध्ये खूप कॉमन आहे. आता 1 ते 6 महिन्याचे बाळांचे इंटेस्टाईन्स जे असतात ते डेव्हलप होत असतात. अजून तो त्यांचा गॅसचा प्रॉब्लेम हा तो कॉमन आहे, नॉर्मल आहे. सो बाळांना गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि तो कशामुळे होतो? तुमच्या खाण्यामुळे तर नाही होते, हे लक्षात घ्या. तुम्ही काय खाताय? तुम्ही काही तिखट तर नाही खात आहात, तुम्ही काही जास्त मसालेदार तर नाही खात आहात, तुम्ही चावून चावून तर खातायत ना जेवण, हे लक्षात घ्या. भलेही तुम्ही किती पण फिट असू, किती पण फाईन असू, पण बाळाला तुमची जी हेल्थ असेल ना तशीच बाळाची पण हेल्थ असेल. तर स्वतःच्या हेल्थची काळजी आधी घ्या. तुमचं जेवण बरोबर नसेल तर मग बाळाला त्रास होऊ शकतो. तर ह्याच्यानेच बाळाला गॅस पण होतो आणि गॅस न होण्यासाठी तुम्ही बाळाला मी 1 ते 2 महिन्यापासूनच त्याला ग्राईप वॉटर स्टार्ट केलेलं. सो ग्राईप वॉटर तुम्ही स्टार्ट करू शकता आणि ग्राईप वॉटरमुळे काय होतं, ते गॅसचे इश्यूज वगैरे होतात, कॉलिक इश्यूज ते थोडे कमी होऊन जातात. ठीक आहे, तर हे तुम्ही देऊन बघा. दिवसातून 2दा मी द्यायचे. आता तर मी बंद केलं. आता मी ह्याला काही इश्यू नाही. जास्त पण तुम्ही ओव्हरडोस कशाचं त्याला करू नका. जरी डॉक्टर्सनी काही तुम्हाला 1-2 महिन्यासाठी ते देतात माहिती आयरन कॅल्शियम, ते ओव्हरडोस तर नाही होतं, ते बघा. आणि सेकंडली म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हा गॅसचा आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे मी तुम्हाला सांगते. आता काही लोकांना असं करतात की आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि मग तो शांत झाला, रडणं शांत झालं. तर थोडं फिरवून आणा. आता तो 2-3 महिन्याचा आहे, मान्य आहे की त्याला पण जास्त बाहेर नाही काढू शकत, पण त्यांना सनलाईट देणं ना तितकंच गरजेचं आहे. त्याला सनलाईट द्या, थोडंसं फिरवून आणा, थोडंसं बर्पिंग करा. बर्पिंग तुम्हाला एव्हरी ब्रेस्ट फिडिंग नंतर, जेव्हा तुम्ही त्याला दूध देता तेव्हा नंतर तुम्हाला लगेचच त्याचं बर्पिंग करायचं आहे, म्हणजे त्याची ढेकर काढायची आहे. अशी मी तुम्हाला काढून दाखवते एकदा. ह्याचं जे पोट आहे ना ते आपल्या इथे छातीला लागलं पाहिजे. ऍक्च्युली आता ह्याची ढेकर तर मला काढायची नाही काय, पण तुला असं एक करून दाखवते की हे जे पोट आहे ना ते थोडंसं दबलं पाहिजे, थोडंसं छातीला लागलं पाहिजे आणि असं वरती पकडायचं तुम्हाला. सो असं करून तुम्हाला ह्याची थोडं थोडं असं हळूहळू, जास्त जोरात नाही मारायचं याला, किंवा असं करू शकता तुम्ही, असं रब करायचं किंवा असं थोडंसं पॅट करायचं. ढेकर दिल्यानंतर पण थोडं 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं ह्याला असंच छातीवर घेऊन फिरवायचं आहे. ठीक आहे, सो त्याने काय होतं, बाळ शांत होतं. हे तुम्हाला खूप सारे डॉक्टर्स पण सांगतात. सो हे मी तुम्हाला सांगते की ह्याला फिरवायचं थोडंसं शांत आणि ह्याला मी असं रडला ना की फिरवायचं, रडला की फिरवायचा, हा शांत होऊन जायचा. तर मग असं. आणि थोडं गॅसचे इश्यूज असतात, तर एक जागेवर बसून बसून आपण किती कंटाळतो, तर बाळ किती कंटाळत असेल ते पण तुम्ही विचार करा. सो मग तसं आहे. ढेकर काढा आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर बर्पिंग आहे. बर्पिंग आता ह्याच्याने पण तो जर खूपच रडतोय, शांत होतोय, तर एक करून बघा.
ह्याचे जे पाय आहेत ना त्याची मसाज करून बघा. आता पाय आहेत ना, आता आपल्याला माहित नसतं की हा बोलू नाही शकत की माझं डोकं दुखतंय का माझं पाय दुखतंय म्हणजे हात दुखतंय, तर थोडासा मसाज द्या ह्याला, थोडंसं पायांची थोडीशी मालिश करून बघा. आणि माझ्या बाळाचं एक आहे, सो माझ्या बाळाचं एक होतं की ह्याची जेव्हाही मी पायाची मसाज करायची ना, हा मस्त एकदम होऊन जायचा असा, म्हणजे कितकं पण रडू दे ह्याच्या पायाची मसाज केली ना, काय झालं, ह्याची पायाची मसाज केली ना की हा शांत होऊन जायचं. सो पायाची मसाज करा, हे करून बघा. सो एक मिनिट मला ठेवून येते. बाय कला, बाय कला, बाय. मी ते बसले, ह्याला असं घेऊन जास्त वेळ नाही बसू शकत म्हणून. बाय कला, बाय. आले आले, बाय. माईक पाहिजे तुला, माईक पाहिजे. जास्त असं बसवू पण नाही शकत कारण की आता ज्याने मान पकडायला शिकली आहे तसा काही प्रॉब्लेम नाहीये, बट स्टील मी असं अवॉइड करते जास्त वेळ बसून ठेवायचं. चला. सो ते एक आहे. कॉलिक इश्यूज तर नाहीये त्याला, त्याला गॅसचा प्रॉब्लेम तर नाही होते. हे एक करून बघा. त्याचं पोट दाबून बघा, जर ते कडक वाटत असेल ना तुम्हाला आधीपेक्षा, तर मग त्याला गॅसचा प्रॉब्लेम आहे असं समजायचं. ठीक आहे, तर मग मालिश करून बघा, पोटाची मसाज करा मस्तपैकी. आता एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे अशी होती ना की माझा बाळ खूप रडायचा. 4-5 दिवस झाले तो झोपतच नव्हता. रडायचा रडायचा. मला समजत नव्हतं की नक्की झालंय काय, कारण मला माहिती की काही रिझन असल्याशिवाय तो रडणार नाही. तर मग काय झालं की आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. तो रोज रात्री खूप रडायचा, खूप रडायचा, खूप रडायचा. आणि त्याला ना मेन म्हणजे काय झालेलं, वॉशरूम करायला त्याला होत नव्हतं, कमी कमी करायचा. तर मग ते कशामुळे होत होतं ते मी तुम्हाला आता सांगते. सो डॉक्टर आम्हाला म्हणले की तुम्ही जी असते ना ती तुम्ही बरोबर करायला पाहिजे, रोज करायला पाहिजे. आणि त्याची आता हा बॉय आहे तर त्याची एक ट्रिक असते, तुम्ही ती शोधून काढा. मी तुम्हाला असं युट्यूबवरती नाही सांगू शकत. सो ते तुम्हाला रोज करायचंय. आम्ही रोज करायचो, बट स्टील आम्हाला नव्हतं माहित की आम्हाला कळत नव्हतं की ह्याला नक्की झालंय काय, होतंय काय. तर मग ते डॉक्टर म्हणाले की ते एक तुम्हाला करायचं. आणि त्यांनी त्याचे कान वगैरे चेक केले. त्यांनी म्हणलं ते म्हणाले की तुम्ही ह्याच्या कानात तेल तेल नका टाकू. आता बघा मी ह्याच्यावरती पूर्णपैकी तर सहमत नाही झाले, बट मला असं आहे की बेबीचं असा होतंय इश्यू, तर मग नको टाकायला. आणि आम्ही तेल तर नव्हतोच टाकत, आम्ही थोडं एक बूंद असं टाकायचो. ठीक आहे, जास्त आम्ही तेलचा वापर नव्हतो करत, कारण की बघा तुम्हाला तेल टाकायचंय, आम्हाला पण आमच्या आजी किंवा असतील तर त्यांनी तेल वगैरे ते टाकायचं. तर नॉर्मली आधीचे लोक असं करायचे. तर ह्याच्यात काही असं डिसएडव्हान्टेज म्हणून नाहीये, बट 1, 2, 3 महिन्याचे जे छोटे छोटे न्यू बॉर्न्स असतात ना, सो त्यांच्या कानात नाकात तेल टाकायचं थोडंसं अवॉइड केलं तरच चांगलं राहील, कारण की त्यांचं ना जे इंटेस्टाईन आहे तो अजून डेव्हलप होत असतात. आणि म्हणून त्यांना मग म्हणून त्याला वॉशरूम करायला नाही व्हायचं. सो हे टेक्निकली जर बघायला गेलं, तुम्ही सर्च करू शकता, रिसर्च करू शकता की कशासाठी हे वॉशरूम. तर मग तसं ह्याला झालं. तर मग आम्ही काय केलं, तेल पूर्णपैकी बंद केलं. कानाच्या अराउंड पण आम्ही तेल थोडंसं लावायचो, मग बंद केलं. मी म्हटलं की आता नको ह्याला आपण तेल टाकू. 2-3 दिवस झाले, मग त्याचं रडणं वगैरे बंद झालं. आणि तो जो इश्यू होता त्याला वॉशरूमला नव्हती होत, तर तो पण सॉल्व्ह झाला. सो हा एक तुमचा जर बेबी बॉय असेल तर हे तुम्ही गर्लला पण ऍप्लिकेबल होतं. सो हे तुम्ही करून बघा. सो 1, 2, 3 महिन्याचे जे न्यू बॉर्न्स असतील ना, त्यांना तुम्ही असं कानात तेल वगैरे डायरेक्टली टाकायचं, थोडंसं अवॉइड केलं तरच ते चांगलं राहील. आणि ठीक आहे, 6 महिन्याच्या नंतर झाले, 1 वर्ष झाले, तेल टाका, जे टाकायचं टाका. मग काय एवढं हे इश्यू प्रॉब्लेम होईल असं मला नाही वाटत. मम्मी लेप बनवायची, ते हळदीचं सगळं मिक्स विक्स करून, मग ते मुलतानी मिट्टी वगैरे सगळं बनवायची, फेस मास्क, आणि मग ते आम्ही लावायचो, पूर्ण बॉडीला पण लावायचो, मग ते सगळं व्हायचं. तर मग असं तेल टाकणं काही हे प्रॉब्लेमॅटिक नाहीये, बट एकदमच छोटा बाळ असेल तर त्याला थोडं अवॉइड करा. ठीक आहे, तर हा इश्यू तर नाहीये, हे तुम्ही बघा. सेकंड मोठा पॉईंट आहे, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय स्वतः, म्हणून मी हा शेअर केला. सो थर्ड पॉईंट हा असू शकतो की त्याला फीडिंग वगैरे. हां, आता थर्ड पॉईंट हा आहे की तो फीडिंग करतोय, तर तो बरोबर लॅच तर करतो आहे ना, बरोबर फीड तर करतो आहे ना, त्याच्या इथून हवा तर नाही घुसत आहे तोंडात तर नाही चालली, ते बघा एक. ओके, सो ते एक झालं. आणि जर गेली पण असेल तरी पण प्रत्येक ब्रेस्ट फीडिंग नंतर तुम्ही त्याला बर्पिंग द्या. सो हे काही छोटे मोठे कारणं आहेत की ज्याच्यामुळे पोरं रडतात. आणि मग त्याचं पोट नसेल बरं, तर मग तुम्ही वरचं दूध पण थोडं थोडं देऊ शकता. असं काही हे नाहीये की तुम्हाला दूध नाही येत तर मग तुम्ही वरचं दूध नाहीच देऊ शकत. वरचं दूध म्हणजे फॉर्म्युला मिल्क, नॉट दॅट फॉर्म्युला मिल्क पण तुम्ही देऊ शकतात त्याला 6 महिन्यापर्यंत. सो असं करून तुझं पोट भरलं तर मग चांगलंच आहे. ठीक आहे, तर मग हे करा. सगळ्यात कॉमन म्हणजे गॅसचा इश्यू, 1 ते 6 महिन्याचा म्हणजे गॅस इश्यू खूप खूप 90% कॉमन आहे, पोरांना होतच होतं. सो माझ्या त्या बेबीला तर कधीच नाही झालं असं काही, एखाद वेळ झालं असेल, दिवस जास्त झालेलं म्हणून आम्ही खूप डॉक्टरकडे घेऊन गेलो त्याला. सो मग असं समजलेलं आम्हाला. आणि मग खूप काही असतं, त्याचं डोकं खूपच हलवत असेल किंवा असं डोक्याला हात लावत असेल, कानाला हात लावत असेल, नंतर डोकं दुखतंय असं समजायचं आणि थोडंसं मालिश करून मग त्याला झोपवायचं मस्तपैकी. झोप झाली तर मग बाळ हॅप्पी आणि रिलॅक्स.
सो चला मी लवकर लवकर जाते, ह्याला घेते आणि मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, हे छोटे छोटे टिप्स आहेत, खूप सारे टिप्स आहेत. आता ते बनवत बसले खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल. छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत असते, जे मी एक्सपिरियन्स केलेत ते. आणि मग चला मग व्हिडिओला एंड करूया इथेच. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्याच अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. सो चला मग, टेक केअर, बाय बाय.